राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताय, काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मशाल ह्या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे आणि ही जी विचारधारा आहे ती एकच ठेवण्यासाठी मी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आपण कुठंतरी आपण प्रचंड आशावादी होतात, आशावादी असलेल्याच पक्षामध्ये आलात, पण दुसरीकडं तुम्ही ही प्रचंड आत्मविश्वासाने ही निवडणुकीला सामोरं जाणार होतात. असं काय कुठं राजकीय दबाव वगैरे तुम्हाला आला की जेणेकरून तुम्ही उबाटाची एबी फॉर्म असलेली उमेदवारी माघारी घेताय आज? राजकीय दबाव असं काही म्हणता येणार नाही. राजकीय दबाव अजिबात माझ्यावरती नाही आहे. हा थोडासा वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रश्न आहे आणि कुठंतरी कुटुंब एक राहणं अत्यंत महत्त्वाचं असल्याकारणाने मी हा आज निर्णय घेतलेला आहे. कुठं तर उबाटाची उमेदवारी थांबवली, माघारी घेतली. दुसरीकडं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं तुम्हाला काय पद वगैरे दिलंय का आज? काय हां, मी आज सोलापूर जिल्हाध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे आणि माझी जी कार्यप्रणाली आहे आणि मी जे ध्येय आणि उद्दिष्ट ठेवून मी या ठिकाणी उतरले होते ते ध्येय आणि उद्दिष्ट मी काय किंवा भारत आबा काय आम्ही एकच आहेत आणि आम्ही दोघं मिळून ती उद्दिष्ट ध्येय आणि मी जी ठरवलेली कार्यप्रणाली आहे ते आम्ही दोघं मिळून पूर्ण करू. कुठं तर तुम्ही सांगताय की भारत आबा कौटुंबिक नातं आहे तुमचं, मग हे कौटुंबिक नातं अगोदर देखील होतच की, मग इथपर्यंत तुमची मदत कसं काय, मग उमेदवारी कसं काय अर्ज दाखल केला? उमेदवारी अर्ज दाखल कशासाठी केला? कुठेतरी मला असं वाटत होतं की एक सक्षम महिला म्हणून मला संधी मिळावी, पण आता ह्या संधीमुळं जर काही गोंधळ होत असेल तर तो गोंधळ मला नाही पाहिजे आणि भारत आबा आमचेच आहेत आणि मी भारत आबांची मुलगीच आहे. त्याच्यामुळं कुठेतरी हा कौटुंबिक वाद वाढत जाऊ नये आणि आमची जी पण उद्दिष्ट आहेत आणि ध्येय आहेत आणि जी आमची धोरणं आहेत ती एकच असल्याकारणाने हे धोरणामध्ये कुठंतरी फूट पडू नये, त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही पक्षश्रेष्ठींना याची कल्पना दिली का मी अर्ज माघारी घेतली? कारण एबी फॉर्मचा अर्ज माघारी घेणं इतकं मिळणं कठीण असतं, तिथं तुम्ही मिळण्याला रद्द केला. बरोबर आहे. तसं म्हणजे मिळालेला अर्ज रद्द नाही करायला पाहिजे, परंतु मी आत्ताच सांगितलं की दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे आणि विचारधारा एक असलेले पक्ष एकनिष्ठ असणं अत्यंत गरजेचं आहे आणि या विचारधारेमुळं किंवा वेगवेगळ्या लढतीमुळं काही वितुष्ट येऊ नये, हे वितुष्ट टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे.